Hello friends, welcome back in our second part of a World Heritage. See, in first part we had seen about Abu Simbel Temple, upliftment of Abu Simbel Temple, then about Chinese mountain Hangshan Mount, and then we had seen about what mean by UNESCO. Various information we had seen also the World Heritage Committee. Now we are going to see becoming a World Heritage Site. If any site is going to become a World Heritage Site, which process is there? 5 steps are given here. Line by line we are going to see it. Okay. आता आपण लाईन बाय लाईन पाहणार आहे की जर एखादी साईट वर्ल्ड हेरिटेज साईट होणार असेल तर त्यासाठी तिथे त्या देशातील कमिटीने काय करायचं असतं ते. There are 5 steps in becoming a World Heritage Site, the first of which is for a country or state party to take an inventory of its significant cultural and natural site. फर्स्ट स्टेप इज दॅट. आता यातली पहिली पायरी काय असेल की त्या देशातील जी स्टेट पार्टी आहे त्या स्टेट पार्टीने एक यादी तयार करायची आहे की देशामध्ये महत्त्वाच्या सांस्कृतिक किंवा नैसर्गिक अशा काही साईट असतील त्यांची एक यादी तयार करावी लागते. दिस इज कॉल्ड द टेंटेटिव्ह लिस्ट, ज्याला प्रायोगिक तत्वावरील यादी असं म्हटलं जातं. अँड इट इज इम्पॉर्टंट बिकॉज nominations to the World Heritage List will not be considered unless the nominated site was first included on the tentative list. आता जर टेंटेटिव्ह लिस्टमध्ये म्हणजे आपल्या प्रायोगिक तत्वावरील यादीमध्ये जर आपले एखादा प्रदेश किंवा एखादी साईट नसेल तर ती कधीच नॉमिनेशनमध्ये किंवा नामांकनाच्या यादीमध्ये येत नाही. म्हणजे पहिली पायरी काय आहे की जर आपल्याला एखादी साईट त्यामध्ये ॲड करायची असेल तर स्टेट पार्टी जे आपल्याला मागे पाहिलं आपण मागच्या पार्टमध्ये की 21 स्टेट पार्टीज असतात. या स्टेट पार्टीजनी पहिल्यांदा टेंटेटिव्ह लिस्टमध्ये आपली साईट ॲड करायची आहे. नंतर ती नॉमिनेशनच्या लिस्टमध्ये फाईलमध्ये जाईल. नेक्स्ट कंट्रीज आर देन एबल टू सिलेक्ट साईट्स फ्रॉम देअर टेंटेटिव्ह लिस्ट्स टू बी इन्क्लुडेड ऑन अ नॉमिनेशन फाईल. तर दुसऱ्या पायरीमध्ये या टेंटेटिव्ह लिस्टमधील साईट्स या नॉमिनेशन फाईलमध्ये ॲड केल्या जातात. द थर्ड स्टेप इज अ रिव्ह्यू ऑफ द नॉमिनेशन फाईल बाय 2 ॲडवायझरी बॉडीज कन्सिस्टिंग ऑफ द इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट्स अँड द वर्ल्ड कन्झर्वेशन युनियन. आता ह्याची तिसरी म्हणजे जी खूप महत्त्वाची स्टेप आहे पाहिजे ही दिस इज अ रिव्ह्यू म्हणजे पुनरावलोकन. आता आपल्याला दिलेले आहेत आपल्याकडे लिस्ट दिलेली आहे तर लिस्ट दिल्यानंतर याचं पुनरावलोकन हे बाय 2 ॲडवायझरी बॉडीज, हे पुनरावलोकन 2 ॲडवायझरी बॉडीजने केले जातं. आता ही 2 ॲडवायझरी बॉडीज कोणत्या आहेत तर इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट साईट्स अँड वर्ल्ड कन्झर्वेशन युनियन. मग यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्मारके आणि साईट्स असा एक आहे आणि दुसरं म्हणजे जे संरक्षण करते असं युनियन आहे. हू देन मेक रिकमेंडेशन टू द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. आणि नंतर मग ते वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडे ह्या 2 ज्या बॉडीज आहेत ॲडवायझरी बॉडीज आहेत हे सगळं पुनरावलोकन करून आता शिफारस करणार आहेत ह्या थर्ड स्टेपला की ही साईट इट इज अ परफेक्ट साईट लाईक दॅट. Then the World Heritage Committee meets once a year to review. आता इथेच नाही तर फोर्थ स्टेप काय असणार आहे. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीट्स वन्स अ इयर टू रिव्ह्यू दिस रिकमेंडेशन अँड डिसाइड विच साईट विल बी ॲडेड टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. द फायनल स्टेप इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट इज डिटर्मिनिंग whether or not a nominated site meets at least one of 10 selection criteria. If the site meets this criteria, it can then be inscribed on the World Heritage List. आता इथे फोर्थ स्टेप यामध्ये काय असणार आहे. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीट्स वन्स अ इयर. वर्षातून एकदा ही जी वर्ल्ड हेरिटेज कमिटी आहे ती तिथे येऊन ऑन द स्पॉट येऊन रिव्ह्यू बघेल, पुनरावलोकन करेल आणि नंतर आता हे रिकमेंडेशन ही केलेली शिफारस ही योग्य आहे का योग्य आहे ते पाहिलं आणि मग ते ठरवेल की या लिस्टमध्ये ॲड करायचं आहे का नाही. आणि फायनल स्टेप असणार आहे इथं. देन द साईट सी ॲट लिस्ट 1 of 10 सिलेक्शन्स क्रायटेरिया. आता 10 पॉईंटमध्ये एक तरी पॉईंट त्यामधला तिथे बसला पाहिजे. इफ द साईट मीट्स दिस क्रायटेरिया इट कॅन मे देन बी इन्स्क्राईब्ड ऑन द
World Heritage Site. Inscribe means to print or to illegally it will be added in that. त्या क्रायटेरियामध्ये तो बसला, फिक्स्ड बेसिस टू जज. त्या नियमावलीमध्ये ती साईट बसली असं समजलं जातं. वन्स अ साईट गोज थ्रू दिस प्रोसेस अँड इज चोजन, it remains the property of the country on whose territory its site sits, but it also becomes considered within the international committee. आणि आता जी प्रॉपर्टी किंवा जी साईट इथे चूज केलेली आहे ती देशापुरती मर्यादित न राहता ही इंटरनॅशनल कमिटीला त्याची जबाबदारी घ्यावी लागते. तर नेक्स्ट पॉईंट त्याचा काय येतो की टाईप्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स. टाईप्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये आपण या पूर्ण भागामध्ये ही सगळी जी माहिती आहे ही स्टॅटिस्टिकल डाटा आहे. या स्टॅटिस्टिकल डाटामध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणची साईट्स पाहू शकतो आणि कोणत्या देशामध्ये किती साईट्स आहेत हे आपण स्टॅटिस्टिकल डाटा पाहू शकतो. आपल्याला तर यापेक्षा हे फक्त मी रीड करणार आहे. पहा, ॲज ऑफ 2009 there are 890 world heritage sites that are located in 148 countries. In map 689 of these sites are cultural and including places like the Sydney Opera House in Australia and historical center of Vienna in Austria. आता इथे आपण जे सांस्कृतिक वारसास्थाने आहेत ते पाहतो. 176 नैसर्गिक आहेत and feature such locations as the US Yellowstone and Grand Canyon national parks. 25 of the World Heritage Sites are considered mixed, that is natural and cultural. Peru's Machu Picchu is one of these. आता Machu Picchu इथं पाहायला मिळतं. हा पेरूमधील Machu Picchu ही साईट आहे एक. इटली आता या Machu Picchu विषयी सांगायचं झालं तर जेव्हा परकीय आक्रमण झालं तेव्हा हा जो भूभाग आहे तो वरती अगदी टोकावरती पर्वताचा आहे आणि हा एवढाच भूभाग हा तिथल्या राजाने सुरक्षित ठेवलेला होता, म्हणून याला एक विशिष्ट असं महत्त्व प्राप्त झालं. आणि इथलं जे कन्स्ट्रक्शन आहे हे कन्स्ट्रक्शन आहे तसं तिथं कन्झर्व केलेलं आहे, सुरक्षित ठेवलेलं आहे पुरातत्वीय तत्वानुसारच. त्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही, म्हणून ते पर्यटकांना अजूनही एक आकर्षण स्थान म्हणता येईल. इटली हॅज द हायेस्ट नंबर ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स विथ 44. इंडिया इज 36. आता भारताचे किती हेरिटेज साईट्स आहेत? 36. 28 कल्चरल, 7 नॅचरल आणि 1 मिक्स्ड आहे. वर्ल्ड हेरिटेज साईट्स. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी हॅज डिवायडेड द वर्ल्ड्स कंट्रीज इंटू 5 जॉग्राफिकल झोन्स विच इन्क्लूड. आता आपले 7 कॉन्टिनेंट्स आहेत, पण इथं युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईट्सनी कमिटीने इथं आपल्याला फक्त 5 झोन्स, जॉग्राफिक झोन्स तयार केले. ते कोणते आहेत? आफ्रिका, अरब स्टेट्स, एशिया, पॅसिफिक, दॅन युरोप अँड नॉर्थ अमेरिका अँड लॅटिन अमेरिका अँड कॅरिबियन. तर लास्ट पॉईंट जो आहे आपला, तर इथे आपल्याला सिडनीचा ऑपेरा हाऊस पाहायला मिळतं जे ऑस्ट्रेलियामध्ये आहे आणि हा इंडियाचा मॅप आहे की आपण जर हे सर्व साईट्स शोधले तर आपल्याला पाहायला मिळतील. देन अवर लास्ट पॉईंट इज वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन डेंजर. आता एकदा वर्ल्ड हेरिटेज साईट हे चूज केल्यानंतर त्याचं प्रोटेक्शन तर केलंच जातं, पण जर प्रोटेक्शन करूनही त्यामध्ये सुधारणा होत नसेल तर ते कॅन्सलही करता येतं. लाईक मेनी नॅचरल. आता इथं आपण पॉईंट वाईज बघू, लाईन बाय लाईन पाहूया. Like many natural and historical cultural sites around the world, many World Heritage Sites are in danger of being destroyed or lost due to war. आता यातल्या बऱ्याचशा हेरिटेज साईट्सच्या युद्धामुळे किंवा अर्थक्वेकमुळे किंवा शिकारीमुळे, आता एखाद्या फॉरेस्ट असेल ते सँच्युरी म्हणून प्रसिद्ध असेल आणि तिथे जर शिकार होत असेल, पोचिंग हा वर्ड इथं आलेला आहे, पोचिंग म्हणजे शिकार होत असेल तर ती जी नॅचरल साईट आहे ती नॅचरल राहणार नाही आहे. अनकंट्रोल्ड अर्बनायझेशन म्हणजे शहरीकरण होते. हेवी टुरिस्ट ट्रॅफिक अँड एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स लाईक एअर पोल्युशन्स अँड ॲसिड रेन. आता ॲसिड रेनचा प्रॉब्लेम आपल्याला माहिती आहे, हा ताजमहलशीच निगडीत आहे. वर ताजमहल इज बिल्ट विथ
marble and acid rain effects on that. That's why World Heritage Center or committee tried to protect it with their own ways. World Heritage sites that are in danger are inscribed on a separate list of World Heritage Sites in danger, which allows the World Heritage Committee to allocate resources from the World Heritage Fund to that site. जर एखादा प्रदेश किंवा एखादी साईट इन डेंजरमध्ये असेल तर त्याला कमिटी काही रक्कम काही फंडसुद्धा देऊ करते. In addition, different plans are put into places to protect or to restore the site. काही plans असतात. For example, we can give some rules or prohibit people or tourists from making any kind of a mess in the area. तिथे येणाऱ्या टुरिस्टना काही बंधनं घातली जातात आणि जेणेकरून ही जे टुरिझम सेक्टर असतं किंवा हे जे वर्ल्ड हेरिटेज साईट असतं ते सुरक्षित राहील. If however a site loses the characteristics which allowed for it to be originally included on the World Heritage list, the World Heritage Committee can choose to delete the site from the list. To learn more about World Heritage sites, visit the World Heritage Center's website at whunesco.organization. In this site we can see on internet. आपण इंटरनेटवर पाहू शकतो आणि एखादी साईट जशी चूज करता येते तशी डिलीटही करता येते युनेस्कोला. ओके, वी हॅड सीन this lesson and you can see videos on YouTube about different kinds of world heritage sites. And what is our duty? That we must protect sites in our India which are very important for their cultural, natural, educational or scientific importance. Okay, thank you for watching this video. Have a good day, students.